गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण अल्लाउद्दीन खिल्जीच्या अंतर्गत कामगिरीचे मूल्यमापन याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी अल्लाउद्दीन खिल्जीवर मागील व्हिडिओ याचाच पहिला भाग बघितलेला आहे आणि तो भाग बघत असताना आपण अल्लाउद्दीन खिल्जीने सुलतानपद कशा प्रकारे ग्रहण केलं त्याविषयी चर्चा केली. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीच्या प्रारंभीच्या अडचणी आणि त्यावर मात याविषयी आपण चर्चा केलेली आहे. ती चर्चा करत असताना अल्लाउद्दीन खिल्जीने सत्तास्थैर्यासाठी कोणते प्रयत्न केले त्यामध्ये पहिला मुद्दा जलाली सरदारांचा बंदोबस्त, दुसरा मुद्दा मोगल आक्रमणाला पायबंद, तिसरा मुद्दा दैवी अधिकाराचा सिद्धांत. हे 3 मुद्दे याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता आपण या दुसऱ्या भागामध्ये बंडाच्या कारणांचा शोध व त्यावर उपाय याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता बंडाच्या कारणांचा शोध आणि त्यावर उपाययोजनांमध्ये आपण प्रामुख्याने संपत्तीचे अपहरण, गुप्तहेरांची अकार्यक्षमता, मद्यपान बंदी, सरदारांच्या वैवाहिक संबंधात सुलतानाची संमती याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो मुद्दा आहे संपत्तीचे अपहरण. म्हणजे संपत्तीचे अपहरण करून बंडाचा बिमोड अल्लाउद्दीन खिल्जीने कशा पद्धतीने केलेला आहे याविषयी आपण माहिती पाहूयात. संपत्ती हे बंडाचे प्रमुख कारण आहे असा अल्लाउद्दीन खिल्जीने निष्कर्ष काढला. कारण अमीर उमराव सरदार यांच्याकडे प्रचंड संपत्ती असते. त्यांना पोटापाण्याची काळजी नसते. त्यामुळे त्यांना भरपूर अशा प्रकारचा फावला वेळ असतो, रिकामा वेळ असतो आणि या रिकामा वेळात ते राष्ट्रविघातक कृत्ये करतात. म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने एक वटहुकूम जारी केला आणि त्यानुसार सरदारांच्या संपत्तीचे अपहरण केले. अनेक सरदारांना दिलेल्या जमिनी सरकार जमा करण्यात आल्या. त्यांची वर्षासने रद्द करण्यात आली. त्यामुळे बंडखोर तुर्की सरदारांना पायबंद बसला. म्हणजेच अल्लाउद्दीन खिल्जीने आपल्या साम्राज्यात बंड होऊ नये यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या, या उपाययोजना करत असताना अल्लाउद्दीन खिल्जीच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती की अमीर उमराव सरदार यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि आणखी संपत्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना फारशा कष्टाची गरज नसते आणि त्यामुळे त्यांना भरपूर अशा प्रकारे रिकामा वेळ असतो आणि या रिकामा वेळात विधायक कामं करण्याऐवजी विघातक ते कामं करतात, विघातक कृत्य करतात. आणि म्हणून त्यांची जर संपत्तीत जर आपण सरकार जमा केली तर आपोआप यांना आपल्या संपत्तीत वाढ करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यांना फावला वेळच मिळणार नाही. आणि म्हणून उपाययोजना म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं, एक वटहुकूम तयार केला आणि त्यानुसार सरदारांच्या संपत्तीचे अपहरण केले, त्यांची वर्षासने रद्द केली आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून बंडखोर तुर्की सरदारांना आपोआप पायबंद बसला. आता आपण दुसरा मुद्दा त्यातला बघूया, गुप्तहेरांची अकार्यक्षमता.
जे बंड का होतात याचा ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीने अभ्यास केला त्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीच्या एक गोष्ट लक्षात आली होती आणि ती म्हणजे जे आपल्या साम्राज्यात आपण गुप्तहेर नियुक्त केलेले आहेत ते गुप्तहेर त्यांची ड्युटी योग्य पद्धतीने करत नाहीत. म्हणजेच काय, गुप्तहेरांच्या अकार्यक्षमतेमुळे अर्थातच बंड घडून येतात आणि म्हणून गुप्तहेरांची जी अकार्यक्षमता आहे ती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बंडच होणार नाही यासाठी काळजी घेतली. कशा पद्धतीने याविषयी आपण आता चर्चा करूयात. गुप्तहेरांची अकार्यक्षमता हे बंडाचे प्रमुख दुसरे कारण हे ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीच्या लक्षात आलं त्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं की या गुप्तहेरांविषयी विशिष्ट अशा प्रकारची नियमावली तयार केली. ही नियमावली तयार करत असताना अल्लाउद्दीन खिल्जीने गुप्तहेर खात्यातील सर्वांनाच सूचित केले की राज्यात शांतता सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. राज्यातील सर्व घडामोडी सुलतानाला समजणे आवश्यक आहे आणि यासाठी काय केलं अल्लाउद्दीन खिल्जीने गुप्तहेरांची पुनर्रचना केली. संपूर्ण राज्यात गुप्तहेरांचे जाळे निर्माण केले. गुप्तहेरांनी आपल्या कामामध्ये अतिशय दक्ष राहिले पाहिजे, म्हणजेच दक्ष राहून काम केले पाहिजे असा एक आदेशच काढला आणि जे गुप्तहेर हलगर्जीपणा करतील अशा हलगर्जीपणा करणाऱ्या गुप्तहेरांना मृत्यूदंडाच्या शिक्षा ठोठावल्या जातील. नव्हे प्रत्यक्ष अल्लाउद्दीन खिल्जीच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर असे हलगर्जी करणाऱ्या गुप्तहेरांना मृत्यूदंडाच्या शिक्षाही सुनावलेल्या दिसतात. परिणामी राज्यातील सर्व गुप्तहेर अतिशय काटेकोरपणे काम पाहू लागले आणि राज्यात शांतता प्रस्थापित झाली. म्हणजेच बंड होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना अंमलात आणल्या त्यातली पहिली उपाययोजना काय होती, संपत्तीचे अपहरण. दुसरी उपाययोजना काय की गुप्तहेरांची जी अकार्यक्षमता आहे या अकार्यक्षमतेचा शेवट करणे, म्हणजेच गुप्तहेरांची कार्यक्षमता वाढवणे. आता याबाबतीत इतिहासकार बर्नी म्हणजे आपली लोणच्याची वगैरे नाही, इथे नीट लक्षात घ्या, बर्नी हे त्या इतिहासकाराचं सरनेम आहे. इतिहासकार बर्नी म्हणतो गुप्तहेराच्या दहशतीमुळे अमीर उमराव सरदार मोठ्याने न बोलता एकमेकांशी खुणा करून बोलू लागले. त्यांची कृत्येच नव्हे तर मनातील विचारही सुलतानाला कळू लागले. इन द सेन्स अल्लाउद्दीन खिल्जीने गुप्तहेर खातं कार्यक्षम होण्यासाठी जे आदेश दिलेले होते आणि ज्या कडक शिक्षा सुनावल्या होत्या त्यामुळे गुप्तहेर खातं अतिशय कार्यक्षम झालेलं होतं. इतकं की सरदारांना आपण एकमेकांशी बोलताना उगीच सुलतानाला संशय येऊ नये आणि म्हणून ते एकमेकांशी खुणा करून बोलत असे. आणि बर्नी म्हणतो की जणू काही त्यांच्या मनातील विचारही सुलतानाला कळू लागले, एवढं गुप्तहेर खातं कार्यक्षम केलेलं होतं. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मद्यपान बंदी. आता बघा की इथे परत तुम्हाला नीट लक्षात घ्या, गुप्तहेरांची अकार्यक्षमता दिसते. म्हणजे जी आधी अकार्यक्षमता होती तर ती अकार्यक्षमता दूर करून उपाययोजना करताना गुप्तहेरांची कार्यक्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नीट लक्षात घ्या. आता आपण काय बघतोय की मद्यपान बंदी.
मद्यपान हे बंडाचे प्रमुख कारण आहे असं अल्लाउद्दीन खिल्जीची खात्री झाली. आणि म्हणूनच अल्लाउद्दीन खिल्जीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार मद्यपानावर बंदी घालण्यात आलेली होती. खरं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये मद्यपान करणं यात चुकीचं समजलं जात नव्हतं. विशेषतः सण उत्सव प्रसंगी अमीर उमराव सरदार भरपूर प्रमाणात मद्यपान करत आणि वाटेल तसे बरळतात. आपण गल्लीबोळामध्ये बघा, काही लोक असतात किंवा गुरुवारचा बाजार संपल्यानंतर एक जर आपण फेरफटका बाजारपेठेत मारला तर आपल्याला लक्षात येईल की अगदी म्हणजे मद्याने धुंद झालेले तरुण किंवा लोक अक्षरशः रस्त्याने चाललेले दिसतात, पडलेले दिसतात, धुंद होतात आणि मग काहीही बरळतात. तसं या अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये हे अमीर उमराव किंवा सरदार सण उत्सव प्रसंगी मद्यपान करायचे आणि वाटेल ते बरळायचे आणि मग त्यामुळे सरकारी गुपिते फुटून शत्रूला राष्ट्रविघातक कृत्य करण्यास संधी मिळायची. म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने एक कायदा पास केला आणि मद्यपानावर बंदी घातली. मद्यपान करणाऱ्यांना कठोर शिक्षा सुनावल्या. मद्यपानावर बंदी घातल्यामुळे राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली. खरं तर मद्यपानावर आजही सरकारने कडक बंधने लादणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, करोनाचं जे संकट आलं आणि त्यानंतर जे लॉकडाऊन झालेलं होतं आणि मग हळूहळू एक एक व्यवसायाला जी परवानगी देण्यात आली त्यामध्ये मद्यपान म्हणजे दारू विक्री करायला जी परवानगी दिली आणि मग तुम्ही टी व्हीवर बातम्या बघत असताना दिसलं असेल की दारू दुकानाच्या बाहेर रांगाच रांगा होत्या. हां, त्यांनी शिस्तीचं पालन केलं म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवलं. पण खरं तर अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिल्जी मद्यपानाची बंदी करतो. भलं स्वतःची सत्ता स्थिर करण्यासाठी का होईना असेल, पण ते महत्त्वाचं होतं. जसं आपण म्हणूया स्वार्थातून परमार्थ. आता बघा की इथे लॉकडाऊननंतर दारू विक्रीला जी परवानगी दिली, कारण मद्य विकण्यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काय मिळायचं की कर रूपाने त्यांना पैसा मिळायचा. सरकारच्या तिजोरीत कर रूपाने पैसा मोठ्या प्रमाणात जमा व्हायचा. खरं तर ते चुकीचं आहे, परंतु काहीही असो ते प्रत्यक्ष घडलेलं आपण स्वतः बघितलेलं आहे. जर आजही गव्हर्मेंट कुठलंही असो त्यांनी जर मद्यपान बंदीचा कायदा केला तर अनेक कुटुंब अक्षरशः दुवा देतील, वाचतील. अर्थात अर्थकारण राजकारण हे सगळंच वेगळं आहे, तो भाग अलग. त्यात आपण जास्त आत शिरायला नको. इथे एवढंच लक्षात घ्या की बंड होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या होत्या या उपाययोजनांपैकी मद्यपान बंदी हा एक महत्त्वाचा उपाय होता. आता पुढचा जो महत्त्वाचा उपाय आहे, सरदारांच्या वैवाहिक संबंधात सुलतानाची संमती. आता बघा, सरदारांच्या वैवाहिक संबंधात सुलतानाची संमती कशासाठी? जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल अल्लाउद्दीन खिल्जी खरोखर किती धूर्त, किती दूरदृष्टीचा आणि प्रशासन चालवण्यासाठी त्याच्यामध्ये किती कार्यक्षमता होती हे सहजपणे आपल्याला लक्षात येईल. आता सरदारांच्या वैवाहिक संबंधात सुलतानाची जी संमती घ्यावी लागत असेल ती कशासाठी आणि कसं त्याचं स्वरूप होतं याविषयी आपण
चर्चा करूया. तुर्की सरदारांचे परस्परातील वैवाहिक संबंध हे बंडाचे एक कारण आहे असे अल्लाउद्दीन खिल्जीला वाटले. कारण मोठमोठे सरदार आपापसात वैवाहिक संबंध प्रस्थापित करून अतिशय प्रबळ बनत, त्यांची ताकद वाढत. कोणती राजकीय ताकद? वैवाहिक संबंधाने एकत्र आलेले प्रबळ सरदार सुलतानाला विरोध करतात आणि म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने एक कायदा पास करून तुर्की सुलतानाच्या संमतीशिवाय सरदारांनी परस्पर वैवाहिक संबंध प्रस्थापित करू नये असा एक आदेशच काढला. आणि त्यामुळे अशा प्रकारे त्याने बंडाच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना आखल्या. आपल्या प्रचंड सैन्याच्या मदतीने त्याने या उपायांची आणि सरकारी वटहुकुमांची कडक अंमलबजावणी केली. ओके, म्हणजे बंडाची कारणं काय आहेत हे शोधून काढलं आणि त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने केली याची आपण चर्चा केली. पुढचा मुद्दा आता बघूयात. आपण काय बघतोय? अल्लाउद्दीन खिल्जीचं अंतर्गत धोरण अथवा अल्लाउद्दीन खिल्जीच्या प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा. ओके, एकच प्रश्न आहे, कशाही पद्धतीने विचारला तरी उत्तर एकच असेल. आता आपण पुढचे जे 3 मुद्दे आहेत, हिंदू विषयक धोरण, न्यायविषयक सुधारणा, लष्करी सुधारणा, याविषयी सविस्तर चर्चा करूया. आता अंतर्गत धोरण बघत असताना आपण हिंदू विषयक धोरण कशा प्रकारे होतं याविषयी चर्चा करू. अल्लाउद्दीन खिल्जी कट्टर मुस्लिम आणि मुस्लिम धर्मीय आणि हिंदू द्वेष्टा होता. त्याने हिंदूंचा सतत छळ केला, हिंदूंवर सतत अत्याचार केले. घोड्यावर बसण्याची, शस्त्रास्त्रे बाळगण्याची आणि किमती वस्त्रे परिधान करण्याची हिंदूंना परवानगी नव्हती. म्हणजे किती अल्लाउद्दीन खिल्जी किती हिंदू द्वेष्टा होता हे यावरून सहज कळेल की हिंदूंनी घोड्यावर बसू नये, शस्त्रास्त्रे बाळगू नये आणि उंची वस्त्रे परिधान करू नये आणि जरी करायचीच असतील तर सुलतानाची परवानगी घ्यावी. अर्थात सुलतान परवानगी देत नसेल हा भाग अलग. थोडक्यात उंची वस्त्रे परिधान करू नये, घोड्यावर बसू नये, शस्त्रास्त्रे बाळगू नये या प्रकारची हिंदूंवर बंधने लादलेली आपल्याला दिसून येतात. अल्लाउद्दीन खिल्जीने हिंदूंना दिलेल्या जमिनी काढून घेतल्या. मुकादम, चौधरी, चौगुले, देशमुख इत्यादी हिंदूंची अधिकारपदे काढून घेण्यात आली. हिंदूंनी शेतसारा न भरल्यास कठोर शिक्षा ठोठावल्या जात असे. म्हणजे शेतसारा भरण्याची त्या हिंदूंची ताकद आहे की नाही याचा थोडाही विचार केला जात नसे. उलट जर हिंदूंनी शेतसारा भरला नाही तर त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जात असे, शिक्षा ठोठावल्या जात असे. अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात हिंदूंची स्थिती अतिशय वाईट होती. लाकडे फोडणे, पाणी भरणे, घरकाम करणे याशिवाय हिंदूंना पर्यायच राहिलेला नव्हता. एकंदरीत अल्लाउद्दीन खिल्जीचं प्रशासकीय धोरण बघत असताना त्याचं हिंदू विषयक धोरण बघितलं तर हिंदू विषयक धोरण कशा प्रकारे होतं? उदार नव्हतं. नीट लक्षात घ्या. हिंदूंचं अपमान करणारं, शोषण करणारं, अन्यायकारक अशा प्रकारचं धोरण होतं. तुम्हाला समजा पर्याय दिले की अल्लाउद्दीन खिल्जीचे हिंदू विषयक धोरण कशा प्रकारचे होते? 4 पर्याय दिले. सहिष्णुतेचे, असहिष्णुतेचे, मदतीचे
आणि सहकार्य करणारे. तर तिथे आपल्याला पर्याय कसा येईल? असहिष्णुतेचे. ओके. असे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तयार करायचे आहे. परीक्षा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. MCQ या पद्धतीने प्रश्न असतील, अथवा जर ऑफलाईन सुरू झालं तर पारंपरिक पद्धतीने ही परीक्षा होईल. दोनही पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्यायचे. ओके. आता आपण पुढचा मुद्दा बघूयात. न्यायविषयक सुधारणा. न्यायदानाच्या बाबतीत कोणत्याही सुलतानाने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुधारणा केल्या नव्हत्या. सत्तेवर येताच अल्लाउद्दीन खिल्जीने आपली सत्ता बळकट करण्यासाठी अनेक कायदे व टोकून जारी केले. त्याची कडक अंमलबजावणी केली. मात्र न्यायदान करताना हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला जात होता. जसं ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांचं न्यायविषयक धोरण अतिशय कार्यक्षम होतं असं म्हटलं जातं. पण तरीही ब्रिटिशांनी देखील न्यायदान करताना काळा आणि गोरा इन द सेन्स भारतीय आणि इंग्रज हा भेदभाव केलाच. तसंच अल्लाउद्दीन खिल्जीने आपली सत्ता बळकट करण्यासाठी न्यायविषयक सुधारणा जरी केलेल्या दिसून येत असतील, वेगवेगळे कायदे केले, त्याची कडक अंमलबजावणी केली असेल, तरी प्रत्यक्ष न्यायदान करताना हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव केला जात होता. तर हिंदूंना कठोर शिक्षा सुनावल्या जात होत्या. हिंदूंनी शेतसरा न भरल्यास त्यांचा छळ केला जात होता. इतकेच नाही तर न्यायदान करणाऱ्या काझीवरही अल्लाउद्दीन खिल्जीने आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. म्हणजे न्यायदान क्षेत्रातला काझी हा प्रमुख होता. परंतु काझीने दिलेल्या निर्णयात देखील सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी हा हस्तक्षेप करत असे. थोडक्यात न्यायदान क्षेत्रावर अल्लाउद्दीन खिल्जीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येते. ओके. आता पुढचा मुद्दा बघूयात. लष्करी सुधारणा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अल्लाउद्दीन खिल्जीने जवळजवळ 20 वर्षे राज्यकारभार केला. आपली सत्ता लष्करी बळावर आधारलेली आहे याची त्याला जाणीव होती. परकीय आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी, अंतर्गत बंडाचा बिमोड करण्यासाठी, सरकारी वटहुकुमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने आपल्या सैन्याची पुनर्रचना केली. आपल्या लष्कराची पुनर्रचना केली. सुसज्ज आणि सुसंघटित अशी प्रचंड सेना तयार करून अल्लाउद्दीन खिल्जीने राज्यात शांतता प्रस्थापित केली. त्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीला काही लष्करी सुधारणा कराव्या लागलेल्या दिसून येतात. त्यापैकी अल्लाउद्दीन खिल्जीने स्वतःचे खडे सैन्य तयार केले. खडे इन द सेन्स काय, की असं कार्यक्षम अशा प्रकारचं कायमस्वरूपी अशा प्रकारचं सैन्य तयार केलं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये कसं व्हायचं की सुलतान असेल, राजा असेल, वेगवेगळे राजवटी ज्या आहेत त्याचं जर आपण लष्करी व्यवस्थेचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की ऐनवेळेस शेतकऱ्यांच्या हातामध्ये शस्त्र दिलं जात असेल आणि त्यांना युद्धभूमीवर हजर राहायला सांगितलं जात असेल. मग त्याचा परिणाम काय व्हायचा की अनेक राज्ये त्यामुळे बुडालेली दिसतात, अनेक सत्ता संपुष्टात आलेल्या दिसतात किंवा धोक्यात आलेल्या दिसतात. आणि म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने एक काळजी घेतली ती आणि त्यानुसार आपली लष्करी व्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी
खडे सैन्य तयार केलं. कारण पहिल्यांदीच म्हणजे सुलतानशाही कालखंडामध्ये मुस्लिम राजवटीमध्ये पहिल्यांदीच अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये एवढा मोठा साम्राज्य विस्तार झालेला आपल्याला दिसतो. अर्थातच तो साम्राज्य विस्तार लष्करामुळे झालेला आहे. ती सत्ता स्थिर लष्करामुळे झालेली आहे आणि म्हणून आपलं लष्कर अधिकाधिक कार्यक्षम असलं पाहिजे या गोष्टीकडे अल्लाउद्दीन खिल्जीने लक्ष दिलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यानुसार लष्करात ज्या सुधारणा केल्या त्यातली पहिली काय की स्वतःचे खडे सैन्य तयार केले. दुसरी सुधारणा काय लष्करी सुधारणा, सैन्यामध्ये योग्य अशा सैनिकांची भरती करण्यात येऊ लागली. लष्करविषयक तिसरी सुधारणा काय की अल्लाउद्दीन खिल्जीने आपल्या सैन्याला प्रशिक्षण दिले म्हणजे ट्रेनिंग दिलं. म्हणजे ऐन वेळेस शेतकऱ्यांच्या हाती शस्त्रास्त्रे देऊन ते रणांगणावर हजर होऊ शकत नव्हते, तर सुसज्ज प्रशिक्षित अशा प्रकारचं लष्कर त्याने उभारलं आणि म्हणून तर मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. आता या सैन्यावर शूर आणि पराक्रमी सरदारांच्या नेमणुका केल्या. तसंच लष्करी सुधारणा करताना येथून पुढे सैन्यांचा पगार पेमेंट सरकारी खजिन्यातून देण्यात येऊ लागले. म्हणजे परस्पर सरदार हे हजेरीपटावर एक सैन्यसंख्या निश्चित करतायत, प्रत्यक्षात कमी सैन्य ठेवतायत आणि त्यांचा पगार स्वतःच एक प्रकारे घेतायत म्हणजे भ्रष्टाचार करतायत. आणि असा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सैन्यांचा पगार सरकारी खजिन्यातून देण्याची प्रथा सुरू केलेली आपल्याला दिसते. अतिशय चांगले अशा प्रकारे ही प्रथा होती. सैन्याचा वार्षिक पगार निश्चित करण्यात आला म्हणजे त्यांचा पगार निश्चित केला आणि तो पगार सरकारी खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली. सैन्याला लागणारी घोडे शस्त्रास्त्रे सरकारतर्फे पुरवण्यात येऊ लागली. नीट बघा, सैन्याला जे घोडे लागत आहेत ते सरकारतर्फे देण्याची जी पद्धत सुरू केली त्या पाठीमागची अल्लाउद्दीन खिल्जीची जी भूमिका होती की घोडे हे अतिशय चांगल्या जातीचे चपळ अशा प्रकारचे जर आपण चपळ घोडे सैनिकांना दिले तर ते वेगाने हालचाली करू शकतील आणि आपल्याला आपला साम्राज्य विस्तार करणं सहज शक्य होईल. अशा प्रकारे अनेक लष्करी सुधारणा केल्यामुळे अल्लाउद्दीन खिल्जीचे सैन्य सामर्थ्यवान बनले. या सैन्यांच्या मदतीने राज्यात शांतता प्रस्थापित केली आणि साम्राज्य विस्तारही केलेला आपल्याला दिसून येतं. थोडक्यात लष्करी सुधारणा करण्यामागचा अल्लाउद्दीन खिल्जीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या राज्यात शांतता निर्माण करणे आणि साम्राज्य विस्तार करणे. आता आपण अल्लाउद्दीन खिल्जीच्या आर्थिक सुधारणा याविषयी सविस्तर चर्चा करूयात. आत्तापर्यंत आपण प्रशासकीय सुधारणा बघितल्या. आता आपण आर्थिक सुधारणा कशा पद्धतीने केल्या, आर्थिक सुधारणा करण्यामागचा अल्लाउद्दीन खिल्जीचा जो हेतू आहे तो कशा प्रकारचा आहे याविषयी सविस्तर चर्चा करूयात. आता अल्लाउद्दीन खिल्जीच्या आधीच्या कोणत्याही सुलतानाने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नव्हता, परंतु अल्लाउद्दीन खिल्जीकडे प्रचंड सैन्य होते. या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी राज्यात आर्थिक सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने वस्तूच्या किमती निश्चित केल्या. वस्तूच्या किमती निश्चित केल्या. आता वस्तूच्या किमती निश्चित करताना बाजारावर नियंत्रण प्रस्थापित केले.
जमिनीची पाहणी करून शेतसारा ठरविला, नवीन बाजारपेठांची निर्मिती केली, आवश्यक गरजा भागवण्यासाठी सरकारी दुकाने उघडण्यात आली, हिंदूंवर जिझिया कर, अबकारी कर लादला, अनेक युद्ध मोहिमा यापासून म्हणजे युद्ध आणि मोहिमांपासून दुसऱ्या राज्यातील अगणित संपत्ती लुटून आणली. खंडणीच्या स्वरूपातही त्याला मोठी रक्कम मिळत होती. आणि या सर्व आर्थिक सुधारणांमुळे अल्लाउद्दीन खिल्जीचा खजिना गच्च भरला गेला. या संपत्तीच्या मदतीने त्याने अनेक योजना आखल्या, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर झाले होते. आता या आर्थिक सुधारणा करताना त्याने बाजारभावावर जे नियंत्रण आणलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक वस्तूच्या किमती अल्लाउद्दीन खिल्जीने निश्चित केलेल्या होत्या. अर्थात अल्लाउद्दीन खिल्जीचं अर्थविषयक जे धोरण आहे, या अर्थविषयक धोरणाची चर्चा आपण नंतर करणार आहोत. पण इथे मी थोडंसं तुम्हाला सांगते की बाजारभावावर अल्लाउद्दीन खिल्जीने जे नियंत्रण आणलेलं होतं ते नियंत्रण आणताना वस्तूंच्या किमती निश्चित केल्या होत्या. आता बघा, आपल्याला वाटेल अल्लाउद्दीन खिल्जीने किती छानपैकी वस्तूंच्या किमती निश्चित केल्या. जर आपण आपल्या सरकारने आज अल्लाउद्दीन खिल्जीच्या धोरणाचं अवलंब केला तर शेतकऱ्यांची आंदोलने निघणारच नाहीत. नीट बघा, आज शेतकऱ्यांची जी आंदोलनं होत आहेत त्या पाठीमागची पार्श्वभूमी जर आपण समजावून घेतली तर आपल्याला लक्षात येईल आमच्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या मालाला निश्चित अशा प्रकारची जर किंमत दिली तर त्यांचे आंदोलनं होणार नाहीत. आणि बाजारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची जी पद्धत आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची पद्धत होती. एक तुम्हाला मी इथे उदाहरण सांगते की अल्लाउद्दीन खिल्जीने जे बाजारभावावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि त्यासाठी वेगवेगळे अधिकारी नियुक्त केले. हे अधिकारी गुप्त पद्धतीने बाजारपेठेमध्ये फिरत असत आणि कोणताही व्यापारी सर्वसामान्यांची लूटमार करत नाही ना, फसवणूक करत नाही ना, याकडे ते बारकाईने लक्ष देत असे. नव्हे ती त्यांच्यावर जबाबदारीच टाकलेली असे. एवढंही करून एखाद्या ग्राहकाने जर तक्रार नोंदवली की मी पाव किलो अशा प्रकारे रवा मागितलेला आहे, साखर घेतली विकत आणि प्रत्यक्षात ती 250 ग्रॅम न भरता 200 ग्रॅम भरली, 50 ग्रॅम मला कमी दिली, अशी तक्रार व्यापाराच्या विरोधी एखाद्या गिराहिकाने केली तर या अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडात असं इतिहासकार म्हणतात की जेवढं 50 ग्रॅम संबंधित वस्तू कमी दिली त्या 50 ग्रॅम वजनाचं त्या संबंधित व्यापाराच्या मांडीतलं मांस काढून घेतलं जात असे आणि हीच त्याला त्याच्या भ्रष्टाचाराची शिक्षा दिली जात असे. मग आपल्याला असं वाटेल, अरे या अल्लाउद्दीन खिल्जीचं बाजारावर नियंत्रण, वस्तूंच्या किमती आणि हे जे धोरण आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. नो डाऊट चांगलं होतंच, पण कशासाठी की यामध्ये खूप सर्वसामान्यांच्याबद्दल प्रेम होतं, कळवळा होता. हा भाग अजिबात नव्हता. का वस्तूंच्या किमती निश्चित केल्या, बाजारावर का नियंत्रण प्रस्थापित केलं, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची का नियुक्ती केली, याचा पण शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल केवळ अफाट अशा प्रकारे जी सैन्य संख्या होती त्यांना स्वस्तात वस्तू प्राप्त करून देणे हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश होता.
काहीही असलं तरी त्याचा सर्वसामान्यांना देखील फायदा झाला, हे मात्र विसरून चालणार नाही. आता आपण शेवटचा मुद्दा बघूयात, अल्लाउद्दीन खिल्जीचा शेवट. आता आपण अल्लाउद्दीन खिल्जीचे अंतर्गत धोरण, अल्लाउद्दीन खिल्जीचं प्रशासकीय आणि आर्थिक धोरण याविषयीचा मोठा प्रश्न बघत आहोत आणि त्यातला हा शेवटचा मुद्दा. अल्लाउद्दीन खिल्जीने प्रचंड सैन्याच्या मदतीने संपूर्ण उत्तर भारत व दक्षिण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. यापूर्वीच्या सुलतानांनी दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसत नाही. फक्त अल्लाउद्दीन खिल्जीनेच अशा प्रकारे दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नो डाऊट जलालुद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये दक्षिणेवर देवगिरीवर आक्रमण करण्याची जबाबदारी अल्लाउद्दीन खिल्जीवर टाकलेली होती. त्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जी कडा आणि माणिकपूरचा त्याच्याकडे सुभेदारी आपल्याला दिलेली दिसते. पण शेवटी ते दक्षिणेकडे जे आक्रमण केलेले ते स्वतः अल्लाउद्दीन खिल्जीनेच केलेले. एकंदरीत आता अल्लाउद्दीन खिल्जीने जो प्रचंड साम्राज्य विस्तार केला, सततच्या ज्या लढाया केल्या होत्या, त्यामुळे जो ताणतणाव निर्माण झाला होता आणि त्यातही आता अल्लाउद्दीन खिल्जी वृद्ध झाला होता. पूर्वीचा जोश, पराक्रम, सामर्थ्य अल्लाउद्दीन खिल्जीकडे नव्हते. त्यामुळेच आपला सेनापती मलिक काफूरच्या तो आहारी गेला होता. मलिक काफूर कोणाचा खोजा होता? तर गुजरातचा कर्णसिंह. नीट बघा, आपण अल्लाउद्दीन खिल्जीचा साम्राज्य विस्तार यावेळेस त्याविषयी सविस्तर आपण चर्चा करूयात. इथे नीट लक्षात घ्या की मलिक काफूरच्या सांगण्यावरूनच अल्लाउद्दीन खिल्जीने आपली श्रेष्ठ पत्नी मलिका जहान आणि राजपुत्र खिजर खान व शादिर खान यांना कैदेत टाकले. बघा, यावरून आपल्याला लक्षात येईल की अल्लाउद्दीन खिल्जी सेनापती मलिक काफूरच्या किती आहारी गेला होता की अगदी आपली पत्नी आणि आपले मुलं यांना कैदेत टाकले. इसवी सन 1316 साली अल्लाउद्दीन खिल्जी मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर मलिक काफूरने अल्लाउद्दीनच्या ज्येष्ठ पत्नीशी लग्न केले. राजपुत्र खिजर खान आणि शादिर खान यांचे डोळे काढले. मलिक काफूरने अल्लाउद्दीन खिल्जीचा 6 वर्षाचा तिसरा जो मुलगा आहे शहाबुद्दीन उमर याला गादीवर बसविले. 6 वर्षाच्या मुलाला का गादीवर बसवलं? तर अर्थातच संपूर्ण राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती यावीत हाच त्यामागचा मलिक काफूरचा हेतू होता. आणि स्वतः राज्यकारभार अशा पद्धतीने मलिक काफूर पाहू लागला. मात्र अल्लाउद्दीन खिल्जीचा चौथा मुलगा मुबारक मलिक काफूरच्या तावडीतून निसटला आणि पुढे तो तुर्की सरदारांच्या मदतीने राजपुत्र मुबारकने दिल्लीवर स्वारी करून मलिक काफूरला ठार केले. थोडक्यात इसवी सन 1316 अल्लाउद्दीन खिल्जीचा मृत्यू होताच लवकरच खिल्जी घराण्याचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात अल्लाउद्दीन खिल्जीच्या अगोदरच्या सुलतानापेक्षा अल्लाउद्दीन खिल्जीने निश्चितच अनेक सुधारणा केल्या. उदाहरणार्थ महसूलविषयक सुधारणा, लष्करी सुधारणा, बंडाविरुद्ध उपाययोजना, आर्थिक सुधारणा. या सुधारणांविषयी असे म्हटले जाते की मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आर्थिक सुधारणा करणारा अल्लाउद्दीन खिल्जी
हा पहिला सुलतान होता. एकंदरीत आपल्या शौर्य पराक्रमाच्या जोरावर अल्लाउद्दीन खिलजी सुलतान पदावर आरूढ झालेला होता आणि सुरुवातीला आपली सत्ता स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या त्याने उपाययोजना केलेल्या होत्या आणि त्यानुसार आपली सत्ता स्थिर भक्कम केली. अर्थविषयक सुधारणा केल्या, लष्करविषयक सुधारणा केल्या, न्यायदानविषयक सुधारणा केल्या आणि आपली सत्ता अधिकाधिक स्थिर भक्कम करण्याचा प्रयत्न केला. इथे आपण थांबूयात. पुढचा व्हिडिओ अल्लाउद्दीन खिलजीवरच असेल, परंतु अल्लाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार असा स्वतंत्र 15 मार्कांचा प्रश्न असेल. आता इथे आपण थांबूयात. ओके, बाय.